मित्रांनो, स्वामी समर्थ हे केवळ देव नसून ते आपल्या भक्तांचे पालक आहेत. जेव्हा स्वामी समर्थ एखाद्या भक्तावर विशेष कृपा करणार असतात तेव्हा ते काही संकेत देतात. असे अनेक भक्तांचे अनुभव सांगतात. पहिले चिन्ह म्हणजे घरात अचानक सकारात्मक वातावरण निर्माण होते. घरातील भांडणे कमी होऊ लागतात. मनाला अकारण शांतता मिळते. ज्या गोष्टींची चिंता सतावत होती त्या हळूहळू कमी होऊ लागतात. दुसरे चिन्ह म्हणजे स्वामी समर्थांचे नाव सतत कानावर पडू लागते. कोठेही जा, श्री स्वामी समर्थ हा जप ऐकू येतो. सोशल मीडियावर, टीव्हीवर किंवा रस्त्यावर स्वामींचे फोटो दिसू लागतात. तिसरे चिन्ह म्हणजे स्वप्नात संत, मंदिर किंवा स्वामींचे दर्शन होते. कधीकधी स्वामी थेट दिसत नाहीत, पण भगवे वस्त्रधारी साधू दिसतात. हे देखील शुभ संकेत मानले जातात. चौथे चिन्ह म्हणजे अचानक चांगल्या लोकांची साथ मिळणे. योग्य वेळी योग्य माणूस भेटतो. समस्या सोडवण्यासाठी मदत मिळते. पाचवे चिन्ह म्हणजे घरात देवपूजेची ओढ निर्माण होणे. पूजा न करणाऱ्या व्यक्तीलाही देवाजवळ बसावेसे वाटते. नामस्मरण करण्याची इच्छा वाढते. सहावे चिन्ह म्हणजे संकटातून अनपेक्षित बचाव होणे. मोठे नुकसान टळते, अपघात टळतो किंवा अडचणीतून सहज मार्ग निघतो. सातवे चिन्ह म्हणजे घरात गोड सुगंध येणे. अगरबत्ती लावली नसतानाही सुगंध जाणवतो. अनेक भक्तांनी असा अनुभव सांगितला आहे. आठवे चिन्ह म्हणजे अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. वर्षानुवर्ष थांबलेले काम अचानक मार्गी लागते. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणात प्रगती दिसू लागते. नववे चिन्ह म्हणजे मनातील भीती कमी होणे. धैर्य वाढते, आत्मविश्वास वाढतो. स्वामी आहेत माझ्या पाठीशी ही भावना निर्माण होते. दहावे चिन्ह म्हणजे घरात धार्मिक वातावरण वाढणे. आरती, भजन, नामजप यामध्ये रस वाढतो. लहान मुले सुद्धा देवाचे नाव घेऊ लागतात. 11वे चिन्ह म्हणजे दानधर्म करण्याची इच्छा होणे. गरजू लोकांना मदत करावी असे वाटते. मनात करुणा वाढते. 12वे चिन्ह म्हणजे वारंवार भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आठवणे. हे स्वामींचेच आश्वासन आहे. ते भक्ताला धीर देत असतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ प्रत्यक्ष घरात येतीलच असे नाही, पण त्यांची कृपा, त्यांचे संरक्षण आणि त्यांची उपस्थिती या संकेतामधून जाणवते. ज्यांच्या घरात श्रद्धा असते तिथे स्वामींचा वास असतो. जिथे नामस्मरण असते तिथे स्वामींचे आशीर्वाद असतात. म्हणून रोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. आपली अडचण त्यांच्या पुढे मांडा. योग्य वेळ आल्यावर ते नक्कीच मार्ग दाखवतात. शेवटी एवढे सांगतो, स्वामींची कृपा दिसत नाही पण जाणवते. त्यांचे आगमन ऐकू येत नाही पण अनुभवता येते. आणि ज्या घरात स्वामींचे नाम घेतले जाते त्या घरातून दुःख हळूहळू दूर जाऊ लागते. श्री स्वामी समर्थ.